तर वेलकम सगळ्यांचं हार्दिक स्वागत मी या ठिकाणी करतोय। तीर्थक्षेत्र वैतरण नदीच्या काठी असलेले गाव आणि त्या गावामध्ये अतिशय सुंदर अशी कलाकृती सादर। तर आपण तीर्थक्षेत्र आंबिस्ते मी अँकर सूरज पाटील, माझा शो आहे बडा नाम बडा काम। तुमचं हार्दिक स्वागत, जय जयकार। आपण या ठिकाणी पाहताय बम बम भोले करत हजारो भक्त या ठिकाणी येत असतात। आपण दिग्गज साधू या ठिकाणी तपश्चर्या करून गेलेत। अनेक दिग्गज साधूंनी या ठिकाणी होम हवन केलेलं आहे। त्यापैकी आपण या ठिकाणी पाहतात आंबिस्ते बुद्रुक या गावी नागनाथ हे तीर्थक्षेत्र आहे। या नागनाथ तीर्थक्षेत्र संपूर्ण देशात जगभरामध्ये प्रसिद्ध आहे। आपण अनेक पिक्चर मध्ये पाहिलं असेल, अनेक शॉर्ट फिल्म मध्ये पाहिलं असतील की नागनाथांचं किती महत्त्व या जगामध्ये आहे। त्यापैकी पहिलं मंदिर आपण या तीर्थक्षेत्रावर पाहतायत। 1989 ला 6 मे 1989 ला या मंदिराची स्थापना झालेली आहे। पुरावानिशी आपण या ठिकाणी पाहतायत। जाऊया मंदिरामध्ये, दर्शन घेऊया मूर्त्यांचं। माँ जगदंबेचं हे मंदिर आहे। जगदंबेचं आम्ही दर्शन या ठिकाणी घेत आहोत। त्याचबरोबर नवनाथांचं या ठिकाणी आम्ही दर्शन घेत आहोत। असे दिग्गज गणरायाचं आम्ही दर्शन घेत आहोत। भोलेनाथचं दर्शन या ठिकाणी, पिंडीचा जगन्नाथाचं दर्शन आम्ही घेत आहोत। जुन्या काळातील ही मूर्ती आहे, हनुमानाची मूर्ती, आणि फार शतकांपासून या मूर्ती या ठिकाणी पाहत असतात। त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी दर्शन घेत आहोत। त्याचबरोबर अनेक शतकांपासून हे मंदिर घडवण्याचं काम केलं गेलं आणि खऱ्या अर्थाने पुढे मंदिर आहे। पुढे खऱ्या अर्थाने भोलेनाथाची पिंडी आहे, जे जागरूक देवस्थान आहे ते पण पाहत आहोत। हे पण आपण पाहिलं तर जाऊया पुढच्या वाटचालीकडे। तर आम्ही चाललेलो आहोत नागनाथ, जे मुख्य ठिकाण आहे त्या मंदिरापाशी आम्ही चाललोय, त्या पिंडीपाशी आपण चाललोय। हजारो वर्षांपूर्वी आंबिस्ते बुद्रुक या गावाजवळ वैतरण नदीच्या तीर्थावर या ठिकाणी सर्वप्रथम भोलेनाथाच्या पिंडीच्या अगोदर काल भैरवांच्या मंदिराचं या ठिकाणी पाणी करणार आहोत, दर्शन घेणार आहोत। आणि या ठिकाणी आंबिस्ते बुद्रुक ग्रामस्थांनी कशा पद्धतीने या ठिकाणी बांधकाम केलंय, कशा पद्धतीनं या ठिकाणी हे संपूर्ण तीर्थक्षेत्र जतन करण्याचं काम कसं केलंय, फॉरेस्ट डिपार्टमेंट कशा पद्धतीनं या ठिकाणी वृक्ष लागवड करतंय, हे आपण पाहणार आहोत। सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि भक्तिभावाने या ठिकाणी आपण याल तेव्हा आपल्याला या ठिकाणी सुंदररित्या नटलेली सृष्टी पाहायला मिळेल। वेलकम। तर असं गाडी पार्क केल्यानंतर 5 ते 7 मिनिटं चालल्यानंतर आपण सर्वप्रथम दुसरं मंदिर लागतं। पहिलं जगदंबाचं मंदिर पाहिलं, हे मंदिर आहे काल भैरव। या मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेणार आहोत। निसर्ग रम्य असे ठिकाण आहे कालभैरवाचं मंदिर। आणि इथे सुंदरशी आपण या ठिकाणी पाहताय नदी, वैतरण नदी आपण पाहतात। विस्तीर्ण असे घनदाट अभयारण्य या ठिकाणी, घनदाट झाडी आहे, खूप असं झाडांचं सावट आहे। चांगली शेती या ठिकाणी केली जाते आणि ऑर्गॅनिक शेतीचे प्रोडक्ट या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात।
आंबिस्ते अनेक रूप अनेक नावं आहेत. कालभैरव या ठिकाणी मंदिर पाहतायत. त्याचबरोबर पाहिलं आपण तर सुरुवातीला वैतरण्यावरून जेव्हा नदीचा उगम होतो, कळंबे गावापासून तो पुढे येतो तिळसे या गावी, आणि त्या ठिकाणी मंदिर शिवशंकराचं मंदिर म्हणजेच ते आपण तिळशेश्वर या नावाने ओळखतो. त्यानंतर नागमोडी वळणं घेत ही नदी उत्तरेकडून वळणं घेत अशी या ठिकाणी येत असते. आणि त्याचबरोबर पाहिलं आपण तर गातेस या ठिकाणी सुद्धा भोलेनाथांचं मंदिर पाहू शकतायत. आणि आपण या ठिकाणी तिसरं तीर्थक्षेत्र नागनाथ. या नागनाथ क्षेत्र खूप पवित्र क्षेत्र आहे. असंख्य साधू या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, तपसाधना करण्यासाठी येत असायचे. संपूर्णपणे आपण या ठिकाणी पाहू शकतायत हा एरिया एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी होम हवन करण्यासाठी हा एरिया आहे. पुरातन काळापासून या ठिकाणी अनेक साधू तपस्या करण्यासाठी येत असत. नागनाथ बाबाची जिवंत समाधी आणि नागनाथ बाबांची जिवंत समाधी, आपण समाधीकडे जायचं आहे. समाधी कुठे आहे? खाली समाधी आहे. नागनाथ बाबा, नागनाथ बाबांची जिवंत समाधी आहे. माझ्यासमोर जोडलेले स्वामी महाराज. आपलं नाव काय? धर्मनारायण पाटील. धर्मनारायण पाटील हे स्थानिक आहेत. अनेक पिढ्या यांच्या या नागनाथ तीर्थक्षेत्रावर आहेत. स्वतःचं यांचं घर आहे आणि अनेक पिढ्या या ठिकाणी त्यांच्या झालेल्या आहेत. आपलं वय किती? वय वर्ष 55 आहे. आणि त्यांचे वडील सुद्धा या ठिकाणी राहायचे, आजोबा सुद्धा या ठिकाणी राहायचे. घनदाट जंगल या ठिकाणी असायचं. गार सोसाळ्याचा वारा येतो, पोपळ आवाज येतो या ठिकाणी. त्याचबरोबर मोर, पक्षी असे अनेक या ठिकाणी पाहायला मिळतात. तर वैतरणा नदीच्या काठी आपण या ठिकाणी आहोत. तीर्थक्षेत्र नागनाथ. आणि धर्मा पाटील माझ्यासमोर जोडलेले आहेत. धर्मा पाटील या ठिकाणी पाहिलं आपण महाराजांनी जी सेवा केलेली आहे, मनामध्ये भाव असल्यानंतर आपण कुठल्याही क्षणाला पूजा करू शकतोय. अगदी या ठिकाणी येणारे प्रत्येक भक्त त्यांची काळजी घेणं, ह्या मंदिराची काळजी घेणं, रांगोळी काढणं, स्वच्छता ठेवणं, या सगळ्या गोष्टी धर्मा पाटील साहेब हे करत असतात. आणि तसं पाहिलं तर पूजा करणं हे एक दिवसाचं काम नाही, तर 55 वर्ष वय आहे. आणि त्याच्या अगोदर अनेक शतकांपासून त्याच्या अगोदर त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या आजोबांनी पूजा केलेल्या आहेत. आणि पूजा पहाटे 4:30-5 वाजता या ठिकाणी उपस्थित राहत असतात. रोज पिंडीला पाणी घालणं, त्याचबरोबर देवपूजा करणं, संपूर्ण मंदिरांची झाडझूड करणं, स्वच्छता ठेवणं, ही सेवा या धर्मा पाटील परिवारानं अनेक भक्तांनी या ठिकाणी केली. तर आपण पुढच्या महत्त्वाच्या या पुढचं अजून एक महत्त्वाचं ठिकाण आहे धर्मा नागनाथ बाबांच्या समाधीकडे आपण जाणार आहोत. अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. आणि खरोखरच त्या ठिकाणी एक वैशिष्ट्य सुद्धा पाल, आकर्षण पाल, की सायन्स सुद्धा आपण त्या ठिकाणी समाधीकडे. तर पायऱ्या आहेत या ठिकाणी. साधारणतः आपण पाहिलं 150 ते 250 पायऱ्या आहेत. एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पायऱ्यांची बांधणी करण्यात आली आहे, मी दिसतोय. आणि मित्रांनो, पायऱ्या चढत उतरण्यामध्ये आनंद एक वेगळा असतो, फिटनेस चांगला राहतो. तर जाऊया आपण नागनाथ बाबांच्या समाधीकडे. बोलतो ना स्टार्ट. मंदिर आहे त्याच्या आतमध्ये. आणि शंकराचं मंदिर, हे शंकराचं मंदिर या ठिकाणी पाहताय. स्थानिक गावकऱ्यांनी निधीतून, मदतीतून या ठिकाणी मंदिर, शंकराचं मंदिर उभारलंय. परंतु ही मंदिराचं वैशिष्ट्य आहे, तुम्हाला सांगू इच्छितोय, नागनाथ बाबांची समाधी. तर नागनाथ बाबांचा इतिहास आपण
हे पुरातन काळातील जांभूळचं झाड आहे. हे झाड खूप वर्षापासून अगदी शतकांपासून आपण या ठिकाणी पाहत असतात. खास करून पाहिलं आपण तर मागच्या 25-50 वर्षापासून आम्ही येत असतो. या झाडाचं वैशिष्ट्य मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. नागनाथ तीर्थक्षेत्र आहे आणि महाशिवरात्रीला या झाडावर सर्प निघत असतात दर्शन देण्यासाठी. नागदेवता नागदेवतेचं खास राहण्याचं ठिकाण आहे आणि ही खासियत ही वैशिष्ट्य नागनाथ तीर्थाचं आहे. आणि खरोखरच जेव्हा तुम्ही याल महाशिवरात्रीला तेव्हा या झाडापाशी नागदेवतेचं दर्शन होईल. असं वर्ष नाही की त्या वर्षी नागदेवतेनं दर्शन दिलेलं नाही आहे. ही आख्यायिका आहे हजारो वर्षापासून, अनेक शतकांपासून. तर या तीर्थक्षेत्राला भेट द्या, नक्कीच तुम्हाला कळेल की महाशिवरात्रीला काय चमत्कार होतो. पाण्याचा वलसा बसावा. वैतर नदीच्या काठी ही बघा नदी, अतिशय सुंदर अशी नदी आहे. निसर्गरम्य वातावरण, नागनाथ तीर्थक्षेत्र. मी अँकर सूरज बडा काम बडा नाम शो यूट्यूबला दाखवत असतो. परशुराम मंदिराचं आपण या ठिकाणी पाहिलं मागच्या शोमध्ये. भगीरथी मंदिराचं आपण पूर्णपणे हिस्ट्री जाणलीत मोतीराम पाट यांच्या समवेत. आज या ठिकाणी अंबिज ते बुद्रुक या गावी आपण आहोत. आमचे मित्र सचिन पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी मी पोहोचलो आणि सुरेखरित्या मला या ठिकाणी सचिन पाटील यांनी माहिती दिली की हे तीर्थक्षेत्र एक नावाजलेलं भक्तिपूर्ण आणि ऐतिहासिक या तीर्थक्षेत्राला महत्त्व आहे. अनेक शतकांपूर्वी नागनाथ बाबांची समाधी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली. अनेक तपस्वींची समाधी मी तुमच्यासमोर पोचवेन. त्या समाधींचं दर्शन घेणार आहोत. आपण डोंगर चढणार आहोत. चांगल्या पद्धतीनं प्रशासनाने या ठिकाणी पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि या ठिकाणी पोहण्याचं प्रशिक्षण स्विमिंग प्रशिक्षण कॅम्प लागत असतात. अनेक या ठिकाणी क्लब येत असतात, कोच येत असतात आणि स्विमिंगसाठी जात असतात. त्या नदीची पवित्रता, वैतरणा नदी ही कधीही आटत नाहीये. ही नदी कधी दुष्काळ पडलेला नाहीये, कारण या तीर्थक्षेत्राला महत्त्व आहे. अवघ्या देशामध्ये पाण्या वाचून अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, परंतु या वैतरणा नदीचं पाणी आत्तापर्यंत हजारो वर्षांपासून कधी संपलेलं नाहीये, कधी कमी पडलेलं नाहीये. आणि इथला शेतकरी सुजलाम सुफलाम बनण्याच्या प्रयत्नात फक्त जोड हवी आधुनिक शेतीची. ऑर्गॅनिक फूड कसं बनवतं, ऑर्गॅनिक फूडपैकी आपल्याला कसा फायदा घेईल आपण राहा. कारण वाडा कोलम या महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. याच वैतर नदीच्या पाण्यानं पावन झालेला वाडा कोलम तुम्ही खात असतात आणि ते चव घेत असतात आणि आपली प्रकृती चांगली ठेवत असतात. नुसतं वाड्याच्या भूमीतून वाडा कोलम निघतो म्हणून तो नाही, तर वाड्याच्या तीर्थक्षेत्राच्या भूमीतून तो निघतो. नागनाथ तीर्थक्षेत्र आहे, परशुराम तीर्थक्षेत्र आहे, भागीरथी मंदिर तीर्थक्षेत्र आहे, वज्रेश्वरी मंदिर तीर्थक्षेत्र आहे, तिळसेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र आहे. अशा तीर्थक्षेत्रांनी पावन झालेली वाड्याची भूमी आणि तो वाडा कोलमाचा आस्वाद आपण घेतलात तर या वैतरणा नदीच्या काठी नागनाथ तीर्थाला भेट द्या. मी अँकर सूरज पाटील आपल्याला आव्हान करतोय. माझा शो नक्की बघा. कॉन्टॅक्ट नंबर आहे, संपर्क करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.